गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळ सकाळ स्टुडिओमध्ये. आज लवकर आली होती मी स्टुडिओला, कारण आज आम्हाला करायची होती मेकअपची प्रॅक्टिस. सो मी एक गोष्ट सांगते, मी खूप जणांना पाहिले आहे ते डायरेक्ट मेकअप सुरू करतात, क्लिन्झिंग नाही, मॉइश्चरायझर नाही. त्याच्याने काय होतं, मेकअप पॅची दिसायला लागतो. सो जे पण बिगिनर आहेत त्यांना सांगते, क्लिन्झिंग करा, मॉइश्चरायझर करा. त्याच्याने स्किन पॅची दिसणार नाही, ड्राय दिसणार नाही. ॲटलिस्ट मेकअप जास्त वेळ टिकून राहील तुमच्या फेसवर. सो या पण माझ्यावर ते करत होता आणि मी ह्यांची एक दोन गोष्टी नोटीस केल्यात. मेकअप करताना मी त्यांना सांगत पण होते, इथे इथे तुम्ही चुकताय, तिथे करताय. सो एक गोष्ट सांगते, जेव्हा पण तुम्ही मेकअप करताय असं दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवू नका. सिरियसली त्याच्याने प्रेशर क्रिएट होतं, ते चांगलं नाही वाटत नंतर. सो मी त्यांना मदत पण करत होते आधीमध्ये, की ही करा, ते करा, ही माझ्या फेसवर जातं, ती माझ्या फेसवर जातं. तर मला विचारत पण होतं, तुला काय सूट होतं, काय सूट नाही होत. कारण आम्ही स्वतःवर 2-3 त्यानंतर मग सरांनी दाखवलं होतं आम्हाला एक आय मेकअप. त्याच्यानंतर एवढी भूक लागली होती, त्याच्यामुळं आम्ही गेलो होतो थोडंसं खायला. सो त्याच्यानंतर वापस आल्यानंतर मी करत होते यांचा मेकअप. सो आधी ह्यांनी माझ्यावर केला, त्याच्यानंतर मी ह्याच्यावर बेस ट्राय केला. त्याच्यामध्येच लाईट गेली. त्याच्यानंतर एवढा पाऊस सुरू झाला ना अच्छा. सो त्याच्यानंतर लाईट गेली इथे, त्याच्यामुळं आम्ही त्या दिवशी लवकर गेलो होतो घरी. सो त्याच्यानंतर बस बी भेटत नव्हती आणि थोडंसं माझं जे बस स्टॉप आहे ते थोडंसं मला चालायला लागतं. 10 मिनटाचा रस्ता आहे माझा बस स्टॉपचा माझा. सो तिथं पण जायला मला खूप लेट झालं होतं. माझ्यासमोरून 2 बस निघून गेल्या. सो हे हरवेळेस आहे माझं. सो त्याच्यानंतर कशी तशी बस भेटली मला. त्याच्यानंतर फायनली पण नंतर मला 2 बस चेंज करून मला घरी जायला लागतं. मग नंतरची पण बस मला भेटली. त्याच्यानंतर फायनली घरी आले आणि शांतीचा श्वास घेतला. थँक्यू. फॉलो फॉर मोर.